ब्रेकनंतर बातमीपत्राच्या अखेरच्या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत। राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत राधानगरी तालुक्यातील 109 गावातील तब्बल 2588 पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। या लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून पात्र शेतकऱ्यांनी तातडीनं आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन सहकारी संस्थेचे राधानगरीचे सहाय्यक निबंधक अमित गराडे यांनी केलंय। कोल्हापूर जिल्ह्यातील 1031 गावांमध्ये कर्जमाफीच्या लाभार्थ्यांच्या याद्या जाहीर करण्यात आल्या। यामध्ये पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 23,316 शेतकरी कर्जमाफीला पात्र ठरले असून त्यामध्ये राधानगरी तालुक्यातील 2,588 शेतकऱ्यांचा समावेश आहे। यादी प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक लाभार्थी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरू केली आहे। कर्जमाफीची प्रक्रिया विनाविलंब पूर्ण होण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी संबंधित सेवा संस्थेशी संपर्क साधून आधार प्रमाणीकरण तातडीनं पूर्ण करावं असं आवाहन सहाय्यक निबंधक अमित गराडे यांनी केलंय। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या अंतर्गत राधानगरी तालुक्यामध्ये कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एकूण 3178 खाती आपण कर्जमुक्ती थकबाकीची अपलोड केली होती। शनिवारी यामध्ये शासनामार्फत पहिली यादी प्रसिद्ध झालेली आहे 2588 शेतकऱ्यांची। या शेतकऱ्यांना आपण असं आव्हान करतो की त्यांनी आपले सर्व सरकार सेवा केंद्रावर जाऊन आपले आधार प्रमाणीकरण करून घ्यावे आणि आपण या लाभासाठी पात्र व्हावे। ज्या शेतकऱ्यांच्या ॲग्रीस्टॅग आय डी नाही आहे अशा सभासदांनी देखील आपण ॲग्रीस्टॅग आय डी देण्याची सुविधा त्याच आपले सरकार केंद्रावर सुरू करण्यात आलेली आहे। त्यामुळे आपलं ॲग्रीस्टॅग आय डी काढून आपण तो लाभ मिळण्यासाठी आपण पात्र आहोत अशी सर्वांना आपण प्रशासनाच्या वतीनं आवाहन करत आहोत। पहिल्या टप्प्यातील यादी जाहीर झाल्यानंतर आता या योजनेची दुसरी यादी कधी जाहीर होणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागून आहे।